किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी। उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा। सोमय्यांचं पवईमध्ये मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन। मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईमध्ये अंदाजे 4000 अनधिकृत भोंगे, याविरोधात आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर उद्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कामराच्या वकिलांकडून तातडीनं सुनावणीची विनंती। मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराची याचिका। लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधनही थेट खात्यामध्ये जमा करा, देवेंद्र फडणवीसांचे आदेश। मानधन वाढवण्याबाबतही सकारात्मक विचार करणार असल्याची माहिती। ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार, आता भाजप थांबणार नाही। भाजप आमदार संजय केळकरांचं वक्तव्य। दुसरा मेळावा का घेता, अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या। मोठा मेळावा आहे का, मोठ्या मनाने समोर येत नाही का, दुसरा मेळावा घेता, ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं। पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही। मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरवण्यात मवियाचं षडयंत्र। सामान्य मुस्लिमांकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत। उदय सामंतांची प्रतिक्रिया। उदय सामंत मौलवी आहेत का, संजय राऊतांचा पलटवार। त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत। त्या भीतीपोटी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं हे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेलं आहे। मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित। मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण। सोनं 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 3800 रुपयांनी घसरण।